नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात आता वातावरण बदलू लागलं आहे. पुन्हा एकदा मान्सून ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रासहित दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये आहे. 26 मे पासून अरबी समुद्रात तर 29 मे पासून पूर्व भारताच्या दिशेने मान्सूनची प्रगती झालेली नाही. मात्र ही प्रगती 11 तारखेच्या पुढे 14 तारखेपासून साधारण होईल असा अंदाज आहे. आज 7 तारखेला GFS मॉडेलने कुठेही पावसाची शक्यता विशेष व्यक्त केलेली नाही. जूनमधला पावसाचा खंड अजून सक्रिय आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी क्षेत्र निर्माण होईल. मात्र GFS मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा पश्चिमी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात पावसाची शक्यता आहे. भाग बदलत विरळ पावसाची शक्यता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं राहण्याची शक्यता 9 तारखेला आहे. 10 तारखेला तसं भारतात पावसाळी वातावरण कमी आहे, परंतु दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू लागेल. साधारण 10-11 तारखेलाच दोन्ही समुद्रात मान्सून ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नव्याने पावसाळी वातावरण निर्माण होणं अपेक्षित आहे. दक्षिण भारतात 12 तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. 13 तारखेला तसं विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये नसणार आहे, परंतु नवीन पावसाळी वातावरणाचा प्रभाव दक्षिण भारताकडे सुरू होईल. साधारण 14 तारखेपासून विदर्भ, मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण, गोवा असं एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात प्रत्यक्षात पावसाला सुरुवात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार 15 तारखेपासून होऊ शकते काही भागामध्ये. यामध्ये दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं शक्यता आहे. 16 तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस आपण बघणार आहोत आणि वादळी प्रभाव महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलचा 21 तारखेपर्यंतचा अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. कशा पद्धतीने हा प्रभाव बदलत जाणार आहे. 7 तारखेची परिस्थिती आपण बघतो. 8 तारखेला ही दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 9 तारखेपर्यंत दक्षिण भारतात थोडं पावसाळी वातावरणाची वाढ होऊ शकते. 10 तारखेला ही महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. 11 तारखेला म्हणजे 11 तारखेपासून मान्सून ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल. साधारण आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्हीकडे 12-13 तारखेपर्यंत मान्सून ॲक्टिव्ह होईल आणि साधारण भारतामध्ये मान्सूनच्या पुढच्या प्रगतीसाठी 13-14 तारखेनंतर अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे. आपण गोव्याच्या दरम्यान पुन्हा एक पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज 14 तारखेला बघतो आहोत आणि 14 तारखेनंतर मात्र 15 आणि 16 तारखेला अतिशय जलद गतीने हवामानात बदल होतील. पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच केरळपासून सुरतपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे आणि हे क्षेत्र मान्सूनला पुढे सरकवण्यास कारणीभूत ठरेल. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. 17 तारखेपासून बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम महाराष्ट्रात वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरेल. त्यामुळे ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सिस्टमचा म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या आणि बंगालच्या उपसागराच्या याचा मिलाप होण्याची शक्यता आहे आणि आपण अगदी समोर चित्र बघतो की महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे. हे मी जे सांगतो हे स्पष्टपणे आपल्याला दिसतंय आणि यावर्षी संपूर्ण भारताच्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडतोय. याचं मुख्य कारण
मे महिन्यामध्ये जो महाराष्ट्रात अधिक पाऊस झाला आहे, त्यामुळे पावसाला वळण पडून महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणास थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज देण्यात आला आहे, जी ICMW मॉडेलनुसार. याच भागात 8 तारखेला थोडं पावसाळी प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 8 तारखेला जे काही मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पाऊस अपेक्षित होता, त्याचं प्रमाण तुरळक राहणार आहे. 9 तारखेलाही याच भागात पावसाची शक्यता आहे. 10 तारखेलाही महाराष्ट्रात फार पाऊस नाही आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसात जोर आहे. मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, मध्य महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होईल. 11 तारखेपासून दोन्ही समुद्रात मान्सून ॲक्टिव्ह होणार आहे, म्हणजे पुन्हा सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होईल. 12 तारखेपासून याचं प्रमाण म्हणजे किंवा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 13 तारखेला यामध्ये थोडी वाढ होण्याची प्रक्रिया सुरू होईल. गोव्याच्या दरम्यान एक वादळी सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे. 14 तारखेला हे सिस्टम प्रभावी व्हायला सुरुवात होईल आणि महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल. 15 तारखेपासून महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाची शक्यता आहे. मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात पावसाचं प्रमाण सुरुवातीला अधिक असेल. 16 तारखेला महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता निर्माण होते आहे. 16 तारखेपासून पावसाळी प्रभाव हा अतितीव्र होईल. आपण ज्या विभागात म्हणजे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात पाऊस कमी होण्याचे संकेत दिले होते, परंतु आत्ताचा अंदाज या भागाकडेही अतिवृष्टीने मार्ग घेतलेला दिसतोय. 18 तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण देखील महाराष्ट्रातील मूळ वातावरणाला जोडलं जाणार आहे. त्यामुळे 19 तारखेपासून अतिशय अतितीव्र पावसाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. 20 तारखेला जे चित्र महाराष्ट्रात दाखवलं जात आहे, ही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ राहील. आपण जर एकत्रित अंदाज बघितला तर आज नंदुरबार, धुळे, नाशिक किंवा विभागात जो कमी पावसाचा अंदाज होता तो आता बदलला आहे. आपण जर बघितलं तर नंदुरबार, जळगाव, धुळे, नागपूर, गोंदिया, अगदी गडचिरोली या संपूर्ण महाराष्ट्राच्या नकाशाप्रमाणेच हे पावसाळी वातावरण तयार होत आहे. आणि आपण बघतो की अगदी अरबी समुद्रापासून हे वातावरण आहे. तर आपण स्पष्टपणे बघतो की महाराष्ट्रात अतिवृष्टी अटळ आहे. मे महिन्याच्या अतिवृष्टीतून महाराष्ट्र सावरत असतानाच पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होणं आणि तेही अतिवृष्टीच्या स्वरूपात हे चिंतेचा विषय आहे. आज कोकण किनारपट्टीला थोडं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे आणि आपण बघतो नाशिक सह अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर या भागात आज पावसाचं प्रमाण वाढू शकतं. उद्या देखील महाराष्ट्रात पालघर, ठाणे, कल्याण, मुंबई, नवी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज आहे. 9 तारखेला सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 10 तारखेला याच भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासूनच महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे. आपण 12 तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस अहिल्यानगर, बीड, सोलापूर, सांगली, कोल्हापूर भागात बघणार आहोत. रात्री उशीर आहे वातावरण बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, पुणे पूर्व, सांगली पूर्व भागात जोर पकडणार आहे. 13 तारखेला पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण वाढेल. संपूर्ण महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे अगदी जळगाव, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा,
पूर्व, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, सांगली, कोल्हापूर भागात पावसाचं प्रमाण वाढेल आणि याच दरम्यान गोव्याच्या भागात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल. अरबी समुद्रात या कमी दाबाच्या प्रभावामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण 14 तारखेला वाढेल. या कमी दाबाच्या प्रभावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड या भागात पावसाचं प्रमाण वाढेल. रात्री उशिरा हे महाराष्ट्राच्या इतरही भागात वातावरण पोहोचणार आहे. त्यामुळे जळगाव, अकोला, अमरावतीमध्ये देखील जोरदार पाऊस आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, नांदेड, बीड या भागातही पावसाचं प्रमाण 14ला असणार आहे. काही मॉडेलचा आपण एकत्रित अंदाज बघितल्यामुळे आपण या मॉडेलचा मात्र स्वतंत्ररित्या अंदाज बघतो. 15 तारखेला नाशिक, धुळे, नंदुरबार सहित महाराष्ट्राच्या बहुतांश भागात, म्हणजे अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा काही थोडा भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला भरपूर पाऊस 15 तारखेला बघायला मिळणार आहे. आपण अतिवृष्टीचा प्रभाव नाशिकवरही पडण्याची शक्यता बघतो. पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आपण बघतो की संपूर्ण नाशिकवर आणि धुळे, नंदुरबारवर देखील याचा प्रभाव वाढतोय. नवीन कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागाला प्रभावित करेल. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नांदेड या भागात अतिवृष्टीची शक्यता 19 तारखेला असेल. ही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात हा प्रभावित करणार आहे. यदाकदाचित हा अंदाज स्पष्टपणे दिसतोय की महाराष्ट्रावर हे कमी दाबाचं क्षेत्र सरकणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात 19, 20, 21 तारखेला देखील बऱ्याच भागात ढगफुटी सदृश्य खूप पाऊस होणार आहे आणि दोनदा नाशिक जिल्ह्यावर किंवा उत्तर महाराष्ट्रावर हे संकट आपल्याला दिसतंय. 21 तारखेला याचा प्रभाव उशिरा कमी होईल आणि नंतर पुन्हा एकदा आपण संकटातून सुटल्याचा निश्वास टाकणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.